तर तर आत्ताच आपण पुलावरून येता येता आपल्याला एक पालखी दिसली. पालखीच्या पाठीमागं वारकरी, ते भगवे झेंडे वारकऱ्यांच्या हातामध्ये आणि ही वारकरी लोक. आणि हे बघा पांडुरंग. त्यात आता मी पुढं चालत आहे. आजूबाजूला बघा वारकरी जात आहेत, टाळ वाजवत वाजवत, विठू माऊलीचा घोष करत. हा आनंद म्हणजे गगनात मावेन असा असं मला माझ्यासाठी तर वाटत आहे. तर तसेच आता आपण नदीच्या पायथ्याशी पोचलो. पूर्ण पाठीमागं माझ्या बघा वारकरी, पाठीमागं माझ्या इंद्रायणी नदी. हे संरक्षणासाठी गाडी पोलिसांची. हे बघा किती चांगलं दृश्य आहे. मी खूप खुश आहे आज मला आळंदीला येता आलं. परत एकदा पहा पाठीमागं नदी किती हळुवारपणे वाहत आहे. त्यामध्ये वारकरी आपले पायांचे हाताचे स्नान करत आहेत. आज उत्पत्ती एकादशीबद्दल सर्व वारकरी येथे आळंदीला जमलेले आहेत. तर चला आता पुढे आपण पुढे जाऊ. हे पहा गर्दी, खूप गर्दी. किती सुंदर दृश्य आहे हे. अशा प्रकारे आपण आता मुख्यद्वारापाशी महाद्वारापाशी पोचलो. हे बघा आजूबाजूला खूप चांगल्या प्रकारे. हे पहा मी थेट आता महाद्वाराच्या समोर आहे. इथून मुखदर्शन आता मी माझे घेत आहे. पूर्ण वारकरी पण घेत आहेत. परत एकदा पहा मुख्यद्वार. विठू माऊली, माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. जयघोष. वारकरी हात जोडून नमस्कार करत आहेत. त्यात मी. चला आता पुढे. अशा प्रकारे आपण दर्शन घेऊन झालं आहे. आता आपण आपल्या विठू माऊलीचा लास्टचा साष्टांग नमस्कार घेऊयात. तर आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर मला कळवा.